हिंदीमध्ये तेव्हा बजेट हिंदी आणि मराठीमध्ये खूप फरक होता. मी ज्यावेळेला हिंदी सीरियल सुरू केली, तेव्हा आमचं असं आलं, की आई शप्पथ! म्हणजे एवढे पैसे आले हं, हं, हं. आणि आपल्याला असं ना, की एक मध्यमवर्गीय एक हं, संस्कार असतात, की साठवून ठेवावेत, हं. बँकेत असावेत पैसे. मग बँकेत आपले पैसे साठतात आणि आपली लाईफस्टाईल म्हणजे माझी आत्ताही आमच्या दोघांची अशी काही खूप, खूप वेगळी झालीच आहे असं काहीच नाहीये. सांगायचा मुद्दा असा, की त्यामुळे पैसे साठतात आणि तोच प्रकार बेटियाच्या वेळेला झाला, की खूप पैसे साठले गेले. म्हणजे हं, लाखांमध्ये पैसे साठले गेले आणि मग आमचं झालं, की खूप आहे पैसे. मग आमचा रमेश मोरे म्हणून मित्र आहे. तर तो म्हणाला, की "अरे, तुम्ही फिल्म का प्रोड्यूस करत नाही मग?" बरं. आमचं झालं, की "हां, करू शकतो." पण मग आमचं असं म्हणणं होतं, की आपल्याला कमर्शियल फिल्म करायची नाहीये. म्हणजे जी सगळेच करतात, की पैसा हा मुद्दा ठेवून फिल्म करायची नाहीये. मग त्याच्याकडे एक सब्जेक्ट होता. रमेशचीच कॉन्सेप्ट होती. त्यानेच ती फिल्म लिहिली होती. त्यानेच ती डिरेक्ट केली. चाइल्ड लेबर आणि चाइल्ड एज्युकेशनवरची फिल्म होती. तेव्हा तर एंटरटेनिंग फिल्म्स जास्त रिलीज व्हायच्या. तर ही हं. रिलीज होईल का? मग तो म्हणाला, की आपण नॅशनल अवॉर्डसाठी सबमिट करूया. पिफला आम्हाला पहिल्यांदी अ, बक्षीस मिळालं. मिळालं. तिथून आम्हाला अच्छा. तो उत्साह अरे, आपल्याला बक्षीस मिळालं म्हणजे आपण करेक्ट मार्गावर आहोत. मग आम्ही नॅशनलचा फॉर्म भरला आणि एकदा मी शूटिंग करत होते आणि मला अचानक फोन आला, हं, हं. की तुम्हाला तुमच्या फिल्मला ना सोशल इश्यूवरचं नॅशनल अवॉर्ड मिळालंय. तर मला झालं, की "हां, अच्छा. नॅशनल अवॉर्ड मिळालं? मिळालं? हां. मिळालं?" आणि मग मला मिळालं. आमच्या त्या 2 चाइल्ड आर्टिस्टना मिळालं. मच्छिंद्र आणि शंतनूला, रमेशला मिळालं डायरेक्टर म्हणून आणि फिल्म बेस्ड सोशल फिल्म म्हणून मिळालं. तर आमचं झालं, की छान आहे म्हणजे ही शाबासकीची थाप आहे. बरोबर आहे. मग त्याचं चीज झाल्यासारखं वाटलं, की जे आपण केलं.